नमस्कार मित्रांनो, माझं नाव संदीप कांबळे. माझा चॅनल बोलून तर बघा मध्ये मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. मित्रांनो, बोलून तर बघा हा एक विचारांचं देवाणघेवाण करणारा हा एक डिबेटिंग चॅनल आहे. सामान्य लोकांचे जे विचार असतात ते महाराष्ट्रापर्यंत पोहोचावेत असा आमचा हा छोटासा प्रयत्न आहे. मित्रांनो, तुम्ही आमच्या चॅनलमध्ये कोणते पण विषय तुम्हाला आवडेल त्याच्यावरती तुम्ही डिबेट करू शकता किंवा तुमच्याकडे काही विषय असतील ते तुम्हाला महाराष्ट्रापर्यंत पोहोचवायचे असतील तर तुम्ही याचा गेस्ट पण येऊ शकता. तर मित्रांनो, तुम्ही आमच्या चॅनलशी कसं जोडावं ह्याच्याबद्दलची माहिती आम्ही तुम्हाला व्हिडिओच्या एंडमध्ये देणार आहोत. तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघा. मित्रांनो, आजचा जो विषय जो जो आपला जो विषय आहे जो चालू आहे कंटिन्युअस, तो आहे की राज ठाकरे खरंच विजनरी आहेत की नाही. तर तुम्ही हा व्हिडिओ बघायच्या आधी पहिलेचे 2 व्हिडिओ आहेत ते बघा. त्याच्या पहिल्या व्हिडिओमध्ये आम्ही राज साहेबांचे विचार काय आहेत ते सांगितलं. दुसऱ्या व्हिडिओमध्ये राज साहेबांचे विचार आहेत, मग त्यांचा प्रॉब्लेम कुठे होता याच्याबद्दलचे आमचे काही सजेशन असतील तर आम्हाला जे काही पॉइंट निगेटिव्ह वाटले ते त्याच्याबद्दलची माहिती आम्ही त्याच्याबद्दल दिली आहे. आणि आताचा हा तिसरा व्हिडिओ करतोय त्याच्यामध्ये आम्ही शेवटचं जे एनालिसिस आहे ते करणार आहोत. तर ते एनालिसिस असं आहे मित्रांनो, की राज ठाकरे खरंच विजनरी आहेत की नाही? तर मित्रांनो, माझ्या मते राज ठाकरेंची ओळख भारतामध्ये, जसं मी आधी पण सांगितलं, राज ठाकरेंची ओळख भारतामध्ये अशी झाली पाहिजे, की ह्या नेत्याने महाराष्ट्राला आणि भारताला एक अपोजिशन पार्टी, एक रिस्पॉन्सिबल अपोजिशन पार्टी कशी असावी, हा देणारा हा एक नेता आहे. आता रिस्पॉन्सिबल कशी? की कोणते पण प्रकल्प ज्या महाराष्ट्रामध्ये येतात, मेट्रो येते किंवा तुमचं बुलेट ट्रेन येते किंवा आपलं रिफायनरी येते किंवा अदानीचं जे रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट चालू आहे किंवा अदानीचं आहे ते कोस्टल रोड येत आहे. ह्या किंवा समृद्धी महामार्ग आहे याच्यावरती अडथळे न आणता म्हणजे निगेटिव्ह पॉलिटिक्स न करता आणि त्याच्या व्यतिरिक्त इव्हन मुंबई गोवाचं जो रोड आहे त्याच्याबद्दल प्रोटेस्ट करताना तर जिकडे काम नाही झालं तिकडे प्रोटेस्ट करणं, जिथे काम झालं तिथे म्हणजे काम होतंय तिकडे निगेटिव्ह पॉलिटिक्स न करता कोण चांगलं असेल, मोदी चांगले असेल तर मोदीबद्दल चांगल्या गोष्टी बोलणं किंवा एकनाथ शिंदे पण चांगले असेल त्यांच्याबद्दल चांगल्या गोष्टी बोलणं. जिकडे क्रिटिस जिकडे क्रिटिसाइज करायचं आहे तिकडे क्रिटिसाइज करतात ते. तिकडे डेव्हलपमेंटचं महाराष्ट्राचं होत असेल तिकडे ते ऑब्जेक्शन घेत नाहीत. आणि असा एक रिस्पॉन्सिबल नेता आपण एक अपोजिशन पार्टीसाठी खूपच चांगला आहे. कारण आपण जे बघतोय जे सेक्युलर वादी जे पॉलिटिक्स चालू आहे, जे अपोजिशनमध्ये जे लोकं आहेत, ते फक्त करण्यासाठी काम करतायत किंवा त्यांचे जे वोट बँकचे जे लोकं आहेत त्यांना अपीजमेंट करण्यासाठी करतायत. त्याच्यासाठी त्यांचं जे राज्य खाली जावं याच्याबद्दल त्यांना काही चिंता वाटत नाही. फक्त आपल्या फॅमिलीचं एक वर्चस्व राहावं त्याच्यासाठी जे पॉलिटिक्स चालू आहे. आणि राज ठाकरे जे आता जे पॉलिटिक्स करतात त्याच्यामध्ये हिंदुत्ववादी विचारांचं जे पॉलिटिक्स त्यांनी आणलंय अपोझिशनमध्ये, ठीक आहे. तर मला असं वाटतं क्लिअरली दिसतं, की ह्या राज ठाकरेंनी ही जे विजन दिलंय लोकांना, त्याच्यामध्ये असं होईल, की कालांतराने असं होणार आहे, की पार्टी इन पॉवर विल बी हिंदुत्व पार्टी अँड पार्टी इन अपोझिशन विल बी अन हिंदुत्व पार्टी. तर बोथ द पार्टीज विल बी हिंदुत्व पार्टी. मग दोन्ही जर समजा हिंदुत्व पार्टी असतील, तर व्हॉट विल बी डिफरन्स बिटवीन बोथ द पार्टी? त्यांच्यामध्ये जो चांगलं काम करणारा असेल, जो कॉम्पीट करू शकतो चांगलं काम करण्याचं महाराष्ट्रासाठी, ती पार्टी पॉवरमध्ये येईल, दुसरी पार्टी ती अपोझिशनमध्ये जाईल. तर राज साहेबांनी ही स्पेस चांगली घेतली आहे आणि चांगली त्यांना अक्वायर केली आहे. त्याचं त्यांनी पुढे त्यांनी घेतलं त्याचं त्यांनी पुढे त्याचं डेव्हलप केलं पाहिजे आणि तर त्यांनी कोणाला टार्गेट केलं पाहिजे, कोणाचे अ, अ, जे लोकं नॉन हिंदुत्ववादी आहेत, जे लोकं नॉन हिंदुत्ववादी विचारांचे आहेत, जसं अजित पवार असतील किंवा शरद पवार असतील किंवा काँग्रेस असेल. आता युबीटी पण माझ्या मते तर ते काय हिंदुत्ववादी विचाराचे लोकं नाही आहेत ते. कारण त्यांनी वक्फ बोर्डला सपोर्ट केलंय. तर ह्यांच्याकडे जाऊन ह्या वोटरला कसं आपण कन्व्हिन्स करून हिंदुत्वाकडे वळू शकतो. त्याच्यामध्ये लोकांना तुम्ही सांगू शकता, की युरोपमध्ये काय चाललंय ते बघा, सेक्युलरिझममध्ये काय चाललंय. आपल्या भारतामध्ये सेक्युलरिझम ह्याच्यामुळे अ, म अ, महाराष्ट्रामध्ये पण काय झालंय, देशामध्ये काय झालंय, हे तुम्ही लोकांना बाय एक्झाम्पल तुम्ही सांगू शकतात. आणि लाईव्ह एक्झाम्पल तर युरोप आहे. हे तर लाईव्ह एक्झाम्पल आहे. म्हणजे असं नाही, की आपलंच कंट्री आहे, आपणच काहीतरी वेगळं सांगतोय. दुसऱ्या दुसऱ्या कंट्रीमध्ये सेक्युलरिझममध्ये काय प्रॉब्लेम होतात, हे लोकं पण बघताय YouTubeमध्ये आणि तुम्हाला पण त्याची मदत होईल. तर
तर आता एवढं तुमचं एवढं स्ट्राँग पॉइंट असताना अ, तर आम्हाला असा प्रश्न पडला, की आम्हाला असा प्रश्न ह्याच्यामुळे पडतो, की कारण तुमचे स्ट्राँग पॉइंट असताना तुम्ही जे 2-3 गोष्टी चुका केल्यात किंवा आता यू-बी-टी सेनावरती जायचं की नाही कारण त्यांनी म्हणजे वक्फला सपोर्ट केलाय. तुम्ही कुंभमेळ्याच्या बद्दलचे बोलतात, की गंगाचं वॉटर चांगलं नव्हतं. मग आता आपण यू-बी-टी कडे जाणार. त्यांनी तर मिठी रिव्हरचं काम ते करू शकले नाही 25 वर्ष. तर स्वच्छता करू शकले नाही म्हणजे थोडक्यात. तर मग तर तुमच्याकडे इतकं स्ट्राँग पॉइंट तुम्ही घेतला आहात आणि हा एक विजनरी स्टेप आहे. तर ह्याच्यावरती जास्त आपण तुम्ही काम करून त्यांना पुढे जायला पाहिजे, असं मला वाटतं. पण आता असं झालंय, की त्यांनी जे रिसेंट स्टेप घेतले आहेत, त्याच्यामुळे मला असं वाटायला लागलंय, की ते विजनरी तर आहेतच, पण त्यांना कळलंय, की ते किती विजनरी स्टेप घेतायत. म्हणजे मोठा एक स्पेस होता, तो त्यांनी ऑक्युपाय केलाय. म्हणजे तो दुसऱ्याला कोणाला लक्षात नाही आलाय. कळलं का? एवढं मोठं स्पेस असताना तर हे त्यांना कळलं, की की त्याने मोठी किती विजनरी स्टेप केलंय. तुम्हाला समजा हा व्हिडिओ तुम्ही बघताय आणि तुम्ही मनसेमध्ये असाल, तर तुम्ही राजसाहेबांना हा व्हिडिओ दाखवू शकता. ह्याचं तुम्ही किती सोनं करू शकतात आणि सोनं नाही केलं, तर मग दुसरा कोणतरी येईल आणि त्याला कळेल आणि त्याला आयडिया देतील आणि तो ती स्पेस घेऊन पुढे जाईल. हे न करता तुम्ही ती स्पेस जी आता तुम्ही मेहनत घेतली आहे, ते करा आणि जितेंद्र आव्हाड किंवा यू-बी-टी सारखे जे वक्फ बोर्डाला सपोर्ट करणारे लोक आहेत त्यांच्यापासून तुम्ही अ, मला असं वाटतं की ते नाही झालेलं बरं आहे. बाकी तुम्ही स्वतः हुशार आहातच. तर मित्रांनो तुम्हाला ह्या विषयावरती आम्ही जे 3 व्हिडिओ बनवले आहेत, ते तुम्हाला कसे वाटले याच्याबद्दल तुम्ही मला कमेंट करा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. तर तुर्तास एवढंच. नमस्कार.